हॅलो स्टुडंट्स, मी आपण दीक्षित आहे. सो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण युरोपियनचे भारतात आगमन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. यामध्ये युरोपियन भारतामध्ये कसे आले, का आले आणि भविष्यामध्ये त्यांनी साम्राज्य विस्तार कसा तयार केला याची सर्व इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर युरोपमधून वेगवेगळ्या कंट्रीज भारतामध्ये आल्या हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांचा येण्याचा क्रम काय होता हा जाणून घेऊ. तर सर्वात पहिला भारतामध्ये पोर्तुगीज आले, नंतर डच, नंतर ब्रिटिश आणि सर्वात शेवटला फ्रेंच आले. पोर्तुगीजाबाबत एक विशेष माहिती अशी माहिती आपल्याला की पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वात पहिला आले आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात शेवटला जाणारे पण पोर्तुगीज होते. म्हणजे भारतामध्ये पहिल्या समुद्रमार्गे पोर्तुगीज आले आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात शेवटला भारतामधून जाणारे पोर्तुगीजच होते. तर भारतात युरोपियनच्या समुद्रमार्गे प्रवेशाची कारणे काय ते जाणून घ्या. पहिला भारतांना भारत हा युरोपियन लोकांना माहित होता का, तर माहित होता. ठीक आहे, म्हणजे नवीन काही शोध लावला नाही. पहिला व्यापार पण व्हायचा, पण त्याच्यामध्ये अडथळे भरपूर होते. ते अडथळे जाणून घेऊ, मग समुद्रमार्ग का शोधला ही पण कारण जाणून घेऊ. पहिला म्हणजे भारतातील मसाले, रेशीम, कापूस, मौल्यवान वस्तू याचे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण होतं, म्हणजे त्याला मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्याच वेळी अरब आणि व्हेनेशियन व्यापाऱ्यांची मध्यस्थी जाऊन युरोपियन लोकांना भारताशी थेट व्यापार करायचा होता. आता असं का, तर युरोप कंट्रीज आपल्याला इथं पाहायला मिळतात, भारत आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि अरब व्यापारी आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात. आता अरब व्यापारी काय करायचे की भारतामधून माल खरेदी करायचे आणि युरोपियन कंट्रीजना मोठ्या किमतीला विकायचे. मग युरोप कंट्रीना काय वाटायचं की आपल्याला ह्या अरब जे व्यापार आहेत त्यांची मध्यस्थी कमी करून आपल्याला काही केलं तरी भारतासोबत डायरेक्ट व्यापार करता आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जो काही माल आहे तो कमी किमतीला मिळून जाईल. हे दुसरं कारण. त्याच वेळी 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल वरती ऑटोमन तुर्कांचे नियंत्रण आले. त्यामुळे जो मी आता तुम्हाला मार्ग सांगितला तो मार्ग आता त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झाले. ही 3 कारणं झाली की नवीन मार्ग शोधण्याची कारण आहे. त्याच वेळी काय झालं की समुद्र प्रवासासाठी नवीन तंत्रज्ञान साधनांची प्रगती झाली. त्यामुळे समुद्र मार्ग शोधण्यासाठी एक नवीन चालना मिळू लागली. तर युरोपमधील वेगवेगळ्या राज्यांनी काय केलं की वेगवेगळ्या दर्यावरती लोक होती, त्या दर्यावरती लोकांना प्रोत्साहन दिले की तुम्ही व्यापारासाठी भारताकडे जाणारा समुद्र मार्ग शोधायला चालू करा. तर सर्वात पहिला नाव आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे बार्थोलोमी डायस. बार्थोलोमी डायस याची कंट्री लक्षात ठेवा, हा पोर्तुगीज होता. 1488 मध्ये त्याने आफ्रिकेच्या टोकाला समुद्रमार्गी प्रदक्षिणा घातली. बार्थोलोमी डायस ही तुम्हाला लाईन देशात दिसते लिक्सन हे पोर्ट, त्या लिक्सन पोर्ट पासून निघाला आणि अमेरिकेच्या केप ऑफ गुड होप या ठिकाणी आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप या ठिकाणी तो पोहोचला. त्यानं आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला म्हणजे केप ऑफ गुड, त्याला आशेची पुशीर असं पण म्हटलं जातं, त्या ठिकाणी तो पोहोचला. सुरुवातीला त्याचं केप ऑफ गुड होप असं नाव नव्हतं, तर सुरुवातीला त्याचं नाव केप ऑफ स्टॉर्म्स असं नाव होतं. पोर्तुगलचा राजा जॉन दुसरा यानं भविष्यामध्ये त्याचं नाव केप ऑफ गुड होप्स असं नाव ठेवलं. ठीक आहे, पण हा भारताचा जो मार्ग होता तो शोधण्यामध्ये सक्सेसफुल झाला नाही. पुढचा आपल्याला पाहायला मिळतो ख्रिस्तोफस कोलंबस. हा इटालियन दर्यावरती होता. 1492 मध्ये स्पेनची राणी इजाबेल आणि राजा फर्डिनांड यांच्या आर्थिक मदतीने त्याने समुद्र प्रवास सुरू केला. 3 ऑगस्ट 1492 रोजी त्याने स्पेन मधील पालुस बंदरातून 3 जहाजांसह प्रवास सुरू केला. 12 ऑक्टोबर 1492 रोजी तो बहमा जवळी एका बेटावरती पोहोचला. सुरुवातीला त्याला वाटलं आपण भारताजवळ पोहोचलो, नंतर त्याला समजलं की हा आपला गैरसमज आहे. नंतर तिथल्या स्थानिक लोकांना त्यानं इंडियन्स असं नाव त्यानं संबोधलं. पण प्रत्यक्षात तो भारतामध्ये आलता का, तर नाही. तर मगाशी आपण बार्थोलोमेव डाईचा मार्ग बघितला, तो आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप्स पर्यंत पोहोचला. तर 2 नंबरचा कोलंबस हा खाली न येता भारताकडे न येता तो अमेरिकेच्याच दुसऱ्या टोकाकडे गेलता आणि त्याने तिथल्या लोकांना इंडियन्स असं नाव दिलं. दोघेही भारतामध्ये सक्सेसफुली भारतामध्ये येऊ शकले नाही. तिसरा आपल्याला पाहायला मिळतो अमेरिगो वेस्पुसी. अमेरिको वेस्पुसी हा इटालियन होता. त्याने स्पेन आणि पोर्तुगलच्या वतीनं अटलांटिक महासागरात अनेक समुद्र प्रवास केले होते. 1500 ते 1502 या काळामध्ये त्यानं दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याचा शोध लावला. तर ह्याचा मार्ग असा होता, सर्वात पहिला आपण बघितला बार्थोलोमेव डायस हा केप ऑफ गुड होप म्हणजे आशेची पुशीर या ठिकाणापर्यंत पोहोचला. दुसरा आपल्याला कोलंबस मिळाला, तो या ठिकाणी पोहोचला. त्याच्यानंतर अमेरिको वेस्पुसी आला, त्याने दक्षिण अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्याचा शोध लावला. ठीक आहे, आता त्याच्याच नावावरनं अमेरिका हे नाव भविष्यात गेलं, म्हणजे अमेरिको याच्या लॅटिन नावाच्या रूपावरूनच अमेरिका हे त्याला नाव देण्यात आलं. पुढचा पुढचा आपल्याला पाहायला मिळतो वास्को दी गामा. वास्को दी गामा हा पोर्तुगीज होता. ठीक आहे, 8 जुलै 1497 रोजी पोर्तुगाल मधील लिप्सन या बंदरातून भारताच्या दिशेने त्याने समुद्र प्रवास सुरू केला. आफ्रिकेचा जो आता केप ऑफ गुड होप बघितला त्याला वळसा घालून
म्हणजे त्याचा मार्ग असा आपल्याला पाहायला मिळतो की पोर्तुगाल इथला लिप्सन पोर्ट पाशी आला. इथं अमेरिकेचं केप ऑफ गुड होप होतं. त्याला वळसा घालून तो सक्सेसफुली भारतामध्ये आला. तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेकडे प्रवास करून केप ऑफ गुड होपला त्याने वळसा गाठला आणि भारतामध्ये तो 20 मे 1498 रोजी भारतामध्ये आला. भारताच्या कलिकत जवळ आला. कुठं? कालिकत जवळ आला. आजचं नाव त्याचं कोझिकोड हे केरळमधलं ठिकाण आहे. कलिकतचा तत्कालीन शासक हा झामोरिन होता. भारतामध्ये वास्को दी गामा येण्यासाठी एका माणसाने त्याला मदत केली होती. त्याचं नाव होतं अहमद इबन माजिद. ठीक आहे. हा एक अनुभवी अरब नाविक होता. त्यानं त्याला मदत केली असं पारंपरिक आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. तर सक्सेसफुल आपल्याला कळलं की सर्वात पहिला कोण आलं तर वास्को दी गामा आला. तर सर्वात पहिलं भारतामध्ये पोर्तुगीज आला. आता पोर्तुगीजांचं भारतामध्ये वसाहती स्थापन झाल्यानंतर त्याने प्रशासन कसं केलं ते आपण जाणून घेऊ. तर प्रशासन संबंधित पहिलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. प्रशासनासाठी काय केलं त्यांनी व्हाईसरॉय नेमले भारतामध्ये. तर पोर्तुगीज पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर पहिला पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय होता फ्रान्सिस्को डी अल्मेडा. फ्रान्सिस्को डी अल्मेडा हा पोर्तुगीज अधिकारी भारतातील पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय होता. तो त्याची भारतामध्ये 1505 साली काय झाले की व्हाईसरॉय म्हणून नियुक्ती केली. याचं महत्वाचं धोरण आपल्याला परीक्षेला 100% विचारू शकतात. ते धोरण म्हणजे ब्ल्यू वॉटर पॉलिसी. परीक्षेला सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्ल्यू वॉटर पॉलिसीचं धोरण कोणी आखलं किंवा कोणी अंमलात आणलं, तर त्याचं नाव येणार आहे फ्रान्सिस्को डी अल्मेडा. या धोरणाचा उपयोग काय केला जायचा, हे धोरण म्हणजे काय होतं ते जाणून घेऊ. या धोरणानुसार जो काही हिंदी महासागर आहे त्या समुद्री व्यापारावरती पोर्तुगीजांचं वर्चस्व प्रस्थापित करणं, ह्यासाठी जी पॉलिसी तयार केली त्या पॉलिसीलाच काय म्हणायचं? ब्ल्यू वॉटर पॉलिसी. शेवटी त्याचा कार्यकाळ संपला. 1509 साली त्याचा कार्यकाळ संपला. ठीक आहे. 1509 साली कार्यकाळ संपल्यानंतर तो 1510 मध्ये पोर्तुगालला परत जात असताना दक्षिण आफ्रिकेतील साल्डाना या उपसागराच्या परिसरात स्थानिक लोकांशी त्याचा संघर्ष झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिला पोर्तुगीज व्हाईसरॉय कोण होता? फ्रान्सिस्को डी अल्मेडा. त्याच्यानंतर नियुक्ती लक्षात ठेवा 1505 मध्ये. त्यानंतर ब्ल्यू वॉटर पॉलिसी त्याची पॉलिसी होती आणि ती पॉलिसी काय होती एवढं माहित पाहिजे. ह्या त्याचं मृत्यूचं कारण एवढं काय महत्वाचं नाही. त्याच्यानंतर पोर्तुगीजांचा दुसरा व्हाईसरॉय होता तो म्हणजे अल्फॉन्सो डी अल्बुकर्क. अल्फॉन्सो डी अल्बुकर्क हा भारतातील दुसरा पोर्तुगीज व्हाईसरॉय होता. 1509 मध्ये त्याची नियुक्ती झाली. त्यानं 1510 मध्ये गोवा जिंकून ती पोर्तुगीजांच्या ताब्यात आणले. आता गोवा हे पोर्तुगीजांचं महत्वाचं सत्ता केंद्र बनलं आणि आपल्याला माहितीये की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पण गोवा हे पोर्तुगीजांच्या हाताखाली होतं. त्यानं महत्वाची व्यापारी केंद्रे जसं की मलक्का आणि हॉर्मुज ही दोन महत्वाची केंद्रे त्यांनी जिंकून घेतली. त्याच्यानंतर एक महत्वाचा पोर्तुगीजांचा गव्हर्नर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे गव्हर्नर निनो दो कुन्हा. ह्याचा कार्यकाळ 1529 ते 1538 असा होता. 1530 मध्ये त्यानं काय केलं की पहिली पोर्तुगीजांची प्रशासकीय राजधानी कोची होती. ती कोचीहून गोव्याला शेवटपर्यंत गोवाच राहिली आणि गोव्याला त्यानं हलवायचं काम कोणी केलं तर निनो दी कुन्हा यानं केलं. चला, तर पोर्तुगीजांनी भारतामध्ये व्यापारासाठी वेगळ्या वसाहती निर्माण केल्या. त्या वसाहती कोणकोणत्या होत्या त्याची नाव एक आपण बघू. तर कोची, गोवा, दमन, चोल. ठीक आहे. 1531 मध्ये स्थापना वर्ष. त्यानंतर दीव 1532, साष्टी, सालसेट, वसई 1534. त्याच्यानंतर मंगलोर, कोची, सॅन थॉमस, त्यानंतर हुबळी, चितगाव आणि पॉंडिचेरी ही त्यांची व्यापाराची ठिकाणे किंवा वसाहतीची ठिकाण होती. पुढचं आपण बघूया डच. तर डच भारतामध्ये एका कंपनी थ्रू आले ते म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी. तर डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1602 मध्ये झाली. आणि आपल्याला माहिती आहे डच म्हणजे नेदरलँड. तर नेदरलँडच्या सरकारच्या मान्यतेने ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. डच भारतामध्ये सर्वात पहिला डच कंपनी होती ती सर्वात पहिला भारतामध्ये 1605 ला आली. लक्षात ठेवा पोर्तुगीजांचा पहिला व्हाईसरॉय 1505 ला होता. म्हणजे जवळपास 100 वर्षाच्या काळानंतर आपल्याला डचांची पाहायला मिळते म्हणजे वसाहत पाहायला मिळते. ती वसाहत होती मचिलीपट्टम या ठिकाणी. मचिलीपट्टम ह्यालाच आपण मसुलीपट्टणम असं पण म्हणतो. डचाने पुढे पुलिकट, नागपट्टणम, चिन्सुरा, सुरत, कोची या ठिकाणी व्यापारी केंद्रे स्थापन केली. डचांचं मुख्य व्यापाराचं केंद्र होतं ते म्हणजे पुलिकट. पुढे 1759च्या बेदराच्या लढाईत किंवा बिदरच्या लढाईत इंग्रजांनी डचांचा पराभव केला आणि त्यामध्ये डचांचं जे काही भारतामधलं वसाहतीचं साम्राज्य होतं तेच पूर्णपणे संपुष्टात आलं. डचांची महत्वाची वसाहतीची ठिकाणं मचिलीपट्टणम त्यालाच आपण मसुलीपट्टणम म्हणतो, पुलिकट, चिन्सुरा, पावना, बमलीपट्टणम, बालासोर, नागपट्टणम आणि कोची हे महत्वाची त्यांची ठिकाण होती. पुढचा आपल्याला महत्वाचा पाठ पाडायचा तो म्हणजे इंग्रज. तर इंग्रज मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की ईस्ट इंडिया भारतामध्ये आली. तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची सनद राणी एलिझाबेथ पहिली हिनं तिला सनद दिली कंपनीला की तुम्ही पूर्वेकडच्या देशामध्ये व्यापार करू शकता. या कंपनीचा सुरुवातीला एकच उद्देश होता, तो म्हणजे फक्त व्यापार करणं आणि नफा मिळवणं. भारतातील कापूस, रेशीम, मसाले, मीठ, शोध ठीक आहे इत्यादी वस्तूंमध्ये इंग्रजांना विशेष रस होता. तर भारतामध्ये इंग्रजां थ्रू कोण कोण आलं ते बघूया. सर्वात पहिला भारतामध्ये इंग्लंडमधून किंवा इंग्रजांकडून कॅप्टन विल्यम हॉकिन्स यांचं आगमन झालं 1608 म्हणजे हे पण पोर्तुगीजांनंतर 100 वर्षानंतर आले ते. तर 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स हा भारतामध्ये आला. तो मुघल सम्राट जहागीरच्या दरबारात गेला. ठीक आहे. इंग्रजांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी परवानगी मिळवण्याबद्दल त्यानं प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा की त्यांनी इंग्रजांना त्यांना म्हणजे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी जहांगीरनं परमिशन दिली नाही. पण ह्याच्यामध्ये एक संबंध तयार झाला की मुघलांना पण माहित झालं की इंग्रज असे आहे ते व्यापारासाठी आलते आणि त्यांनी मात्र जहांगीरनं त्यांना किंवा मुघलांनी त्यांना व्यापारासाठी परमिशन स्टार्टला विल्यम हॉकिन्सला दिली नाही. पण पुढे एक महत्वाचा घटना घडते ती म्हणजे स्वालीची लढाई. स्वालीची लढाई 1612 झाली. स्वालीची लढाई ही सुरत जवळ झाली. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालं की इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये लढाई झाली आणि त्याच्यामध्ये काय झालं की इंग्रज आणि पोर्तुगीजांचा पराभव केला. मग याच्यामुळे जे काही मुघल होते त्या मुघलांच्या लक्षात झालं की इंग्रजांची जी समुद्र शक्ती आहे ती पोर्तुगीजांपेक्षा जास्त आहे. मग लगेच इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांना भारतात व्यापार करण्यासाठी वकाय स्थापन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळाली आणि त्यांना सवलती द्यायला चालू झाल्या. तर सवलती मिळाल्या, स्वालीची लढाई झाली 1612 त्याच्यामध्ये पोर्तुगीज हारली. मुघलांना कळलं की पोर्तुगीजांपेक्षा बेटर कोण आहे तर इंग्रज आहे. लगेच त्यांनी इंग्रजांना वकाय स्थापन करण्यासाठी परमिशन द्यायला सुरुवात केली. तर लक्षात ठेवा सुरत येथे पहिली वकार स्थापन झाली 1613. 1613 मध्ये सुरत येथे इंग्रजांनी भारतातील पहिली कायमस्वरूपी व्यापारी वकार स्थापन केली. सुरत हे त्या काळचे आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होती. त्यामुळे सुरत हे भारतातील इंग्रजांच्या व्यापाराची सुरुवातीचे प्रमुख केंद्र बनले होते. चला त्याच्यानंतर आपल्याला बघायचं सर थॉमस रोचे भारतामधलं आगमन. त्याचं आगमन झालं 1615 मध्ये. सर थॉमस रो हा इंग्लंडचा राजदूत होता. 1615 मध्ये त्यानं जहागीरच्या दरबारात आला. त्याने मुघल दरबाराकडून इंग्रजांना व्यापाराच्या सवलती व परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नामुळे इंग्रजांना आग्रा असू दे, अहमदाबाद असू दे, भडज असू दे इत्यादी ठिकाणी व्यापार करण्याच्या सुविधा मिळाल्या. इंग्रजांच्या महत्वाच्या आपण वसाहती जाणून घेऊ. मछलीपट्टणम सगळ्यात लक्षात एक गोष्ट लक्षात ठेवा की इंग्रजांनी स्टार्टला जी टेम्पररी वसाहत स्थापन केली ती म्हणजे मछलीपट्टणम होती. त्याच्यानंतर कायमस्वरूपी जर पहिली विचारली तर सुरत होती. टेम्पररी कोणती होती तर मछलीपट्टणम ही इंग्रजांची पहिली वसाहत होती. कायमस्वरूपी विचारलं तर सुरत. ठीक आहे. लक्षात ठेवा मछलीपट्टणम आणि सुरत याच्यामध्ये कन्फ्युजन नको. मछलीपट्टणम ही 1611 ला स्थापन झाली आणि सुरत मधली ही त्यांना 1612 जी की स्वालीच्या लढाईनंतर मिळाली. त्यानंतर अहमदाबाद, बडोज, बालासूर, हरिपूर, मद्रास, हुगळी, मुंबई, कोलकाता या ठिकाणी त्यांनी टप्प्याटप्प्यानं वसाहती स्थापन केल्या. पुढचा आपल्याला बघायचं आहे फ्रेंच. ठीक आहे. फ्रेंचची पण एक कंपनी होती ती म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. त्या कंपनीची स्थापना 1664 मध्ये झाली. फ्रान्सच्या राजा लुई 14 याच्या काळात त्याची स्थापना झाली. कंपनीच्या स्थापनेत जीन बाप्टिस्ट कोल्बेर याची महत्वाची भूमिका होती. फ्रेंचचा मुख्य उद्देश होता भारतामध्ये व्यापार करणे आणि त्याच्यामधून नफा मिळवणे. त्याचबरोबर पूर्वीकडील व्यापारात इंग्रज असू दे किंवा डच असू दे यांना आव्हान देणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. 1668 मध्ये त्याने सुरत येथे फ्रेंचांची पहिली वकार स्थापन केली. कधी कुठे स्थापन केली फ्रेंचांनी पहिली वकार तर सुरत मध्ये 1668 साली. 1669 मध्ये मछलीपट्टणम येथे फ्रेंचांची दुसरी वकार स्थापन केली. आता हे झालं भारतामध्ये कोणते देश कसे आले. ठीक आहे. ह्यांचं आपण सर्व डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन घेतली. आता आपल्याला शेवटी कळतं की एक एक ह्याच्यामध्ये आल्यानंतर ह्याच्यामध्ये लढायला चालू होते आणि शेवटीपर्यंत कोण राहतं तर फक्त आणि फक्त ब्रिटिशांचा डॉमिनेट राहतो. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण ब्रिटिशांनी कसा सत्ता विस्तार केला, साम्राज्य विस्तार कसा केला ह्याची पूर्णपणे आपण डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्षितिज आयसी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.